रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. मी सोनल धनंजय चव्हाण. पलबक प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखांपैकी एका ललित लेखाचे या ठिकाणी मी अभिवाचन करणार आहे. ललित लेखाचं नाव आहे एक श्रेष्ठ दैवत. एकदम साधी, भोळी, सरळ, सालस आणि कोमल जर कोण असेल तर ती माझी आई. शब्दात वर्णन न करता येणारी माझी आई. तिची तुलना मी दुसऱ्या कुणाशीच करू शकत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई. माझ्या आईचे नाव कृष्णाबाई असे आहे. तिच्या नावातच कृष्ण आहे. भगवान कृष्ण देवतेचे नाव तिच्या नावात समाविष्ट आहे, कारण ती एक देवताच आहे. आईच्या वडिलांना पाहण्याचे भाग्य मला काही मिळाले नाही. माझी आजी देखील लाखात एक होती. अतिशय सुंदर व स्वभावाने छान. मुलांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या आजीला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या. आजीने काबाड कष्ट करून मुलांना वाढवले. होता होईल तेवढे शिक्षण दिले. सर्व मुलांची लग्न पार पाडली. एक मुलगा शिक्षक झाला तर दुसरा व्यावसायिक. माझी आई अगदी आजीसारखीच, गोरीपान, घाऱ्या डोळ्यांची आणि सुंदर. तिचे लग्न झाले तेव्हा ती फक्त 4थी पास होती. कर्नाटकातली असल्यामुळे कन्नड माध्यमातून तिने जेमतेम 4थी पास केली होती. त्यानंतर गडिंग्लज येथून बाबांचं स्थळ तिला आलं. आजीने बाबांशी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला. आजी शेळ्या पाळायची. बऱ्याच शेळ्या तिच्याकडे होत्या. मला आठवतं की आम्ही जेव्हा सुट्टीत आजीकडे जायचो की नुसता दंगा आणि धुडकूस. खूप मज्जा यायची. आजी शेळीचं दूध काढून चुलीवरचा गरम गरम चहा करून आम्हा सगळ्यांना द्यायची. शेळीच्या दुधाचा ताजा ताजा चहा, आहा. अजून तोंडातली त्या चहाची चव गेलेली नाही. शेळ्या पाळूनच तिनं त्यातून येणाऱ्या पैशातून आपल्या सर्व मुलांचं पालनपोषण केलं. आईचे लग्नानंतरचे नाव देखील कृष्णाबाईच होते. वडील तिला किटना या नावानं बोलवायचे. आमच्या आजीला आम्ही आव्वा म्हणायचो. आव्वा म्हणजे आजी. माझ्या आजीला लिहिता वाचता येत नव्हतं. ती अशिक्षित होती. आजी एकत्र कुटुंबात वाढलेली असल्याने तिच्यावर संस्कार चांगले होते. दिवस रात्र काबाड कष्ट करणे, स्वयंपाकघर सांभाळणे, शेळ्यांना चारायला नेणे, चाऱ्याचा भारा डोक्यावरून आणणे हा सारा तिचा दिवसाचा दिनक्रम असे. ती नेहमी काठपदराची नऊवारी साडी नेसायची आणि खणाची चोळी. शेळ्या घेऊन रानात गेली व येताना आमच्यासाठी पदरात भरून बोरं घेऊन येणारी आजी आज जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर आहे. मुलांना वाढवण्यात ती कुठेही कमी पडली नाही. चुलीवरची गरम गरम भाकरी नातवंडांना देताना तिची मूर्ती आजही डोळ्यासमोर हटत नाही. हातात खुरपे घेऊन चारा कापतानाची आजी नजरेआड होतच नाही आणि ती होणं शक्यही नाही. माझी आजी नेहमी कामात असायची. दिवसभर काम करून ती नेहमी प्रसन्न चित्त असायची. ती कधीही कंटाळायची नाही. मी कोल्हापूरला नोकरीला असल्यामुळे माझ्या बाळाला सांभाळण्यास सासूबाई होत्या. पण थोड्या दिवसांनी त्या गावाकडे काही कामानिमित्त गेल्या. तेव्हा माझी आजी माझा मुलगा मयूर याला सांभाळण्यासाठी थांबली. ती मयूरऐवजी माझ्या बाळाला महेशच म्हणायची. मी आजीला सांगायचे, अगं त्याचं नाव मयूर आहे. त्यात ते उच्चारायला अवघड वाटायचं म्हणून म्हणायच्या, अगं तो माझा महेशच आहे. 14 जुलै 1987 रोजी मंगळवारी माझ्या मुलाचा जन्म झाला. त्या दिवशी अंगारकी संकष्टी असल्यामुळे गणपतीच्या नावावरनं त्याचं नाव आम्ही मयूर ठेवलं. माझी आजी अतिशय काटक. केव्हाही ती आजारी पडली तर डॉक्टरांकडे न जाता घरगुती उपचार ती करायची. वयाच्या 100व्या वर्षापर्यंत अगदी धड धाकट ती होती. ना BP ना शुगर असं काहीही तिला नव्हतं. अखेर 101 वर्षांनी वृद्धापकाळाने ती देवाघरी गेली. अशा माझ्या आजीचा आदर्श व अनुभवांची शिदोरी म्हणजे आमच्या जीवनाचा अनमोल ठेवाच.
माझ्या आजीचे जीवन खूप कष्टमय होते. एकत्र कुटुंब पद्धतीत ती वाढली असल्यामुळे संस्कारक्षम होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संसाराचा गाडा हाकणारी माझी आजी पाहिल्यावर स्त्रीचे पिचलेपण काय असते हे नक्कीच आपल्याला उमगते. आम्ही सुट्टीत आजीकडे जायचो तेव्हा मामा मामीही खुश व्हायचे. आजी आम्हाला भरपूर खायला घालायची, आमचे कौतुक करायची. माझ्या आईला म्हणायची, निर्मला गुणाची पोरग, हुशार पण आहे, तिला कधीही कमी काही पडू देऊ नकोस, तिला भरपूर शिकव, काय गरज लागलीस तर मला बोलव, असा आईला तिचा नेहमी धीर असायचा. जशी माझी आजी तशीच माझी आई. आजीचे सर्व गुण आईमध्ये होते. प्रेमळ, सरळ, मायाळू स्वभावाची माझी आई. तिच्यावर मी काय लिहावे. लिहिता लिहिता एक दिवस शब्दही कमी पडाले. नेहमी कामात गुंग असणारी, स्वयंपाकघर कधीही न सोडणारी, सतत छान छान पदार्थ बनवून खाऊ घालणारी माझी आई शब्दात मांडणं शक्यच नाही. इयत्ता 6वीपासून मी आईवडिलांपासून दूर कोल्हापुरात वसतिगृहात शिकायला होते. तेव्हा माझी आई नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची. मी लांब आहे याची सतत तिला हुरहुर असायची. मला दरवेळी वेगवेगळे पदार्थ बनवून बाबांच्याकडून बाबा यायला निघाले की ती पाठवायची. कधी चकल्या, कधी रव्याचे लाडू, कधी सांज्याच्या पोळ्या, कधी धपाटे. काय सांगू, आईच्या हातचा एक एक पदार्थ अवर्णनीय. नवनवीन पदार्थ बनवून आई मला पाठवून द्यायची. मी हे पदार्थ माझ्या बॅगेत म्हणजेच ट्रंकेत लपवून ठेवायची, कारण घराकडून आणलेला खाऊ खायला आम्हाला परवानगी नसायची. मग मी आणि माझ्या मैत्रिणी लपवून छपवून या पदार्थांचा आस्वाद घ्यायचो. त्यातील मजाच काही और असायची. माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्या आईच्या हातचा खाऊ खाऊन अगदी तृप्त व्हायच्या व प्रत्येक पदार्थाची स्तुती करायच्या. मी घरी आले की माझ्या लेकीला काय खायला घालू आणि काय नको असं व्हायचं. आईनं बनवलेली भजी आजही जिभेवर रेंगाळतात. आजही माझी आई जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा माझ्या आवडीची तिनं बनवलेली भजी आणि धपाटे घेऊनच येते. आज माझी नातवंडसुद्धा ह्या भजी खाण्याचा आनंद लुटत आहेत. परंपरेनुसार आईचं लग्न लहानपणी लवकरच झालं आणि लग्न झाल्यापासून कौटुंबिक कामाच्या रामरगाड्यात ती झुंपलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे सारे काम सांभाळत आम्हालासुद्धा तिने कामाचे वळण लावले. माझ्या आईची जडणघडण एका खेडेगावातली. तिच्या लहानपणी गावात वीज नव्हती. संध्याकाळी सगळ्या घरात कंदील आणि चिमण्यांच्या काचा पुसून त्या व्यवस्थित लावण्याचा कार्यक्रम असायचा. नळ नव्हते, त्यामुळे पिण्याचे पाणी विहिरीतून आणावे लागायचे. अर्धा मैल लांब जावे लागत असायचे. आई सांगायची त्यानुसार आता अलीकडच्या 5-6 वर्षात दारात ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचे नळ आले. आजही ते पाणी अपुरे पडते, म्हणून बोरचे पाणी ओढून भरावे लागते. धुण्या भांड्यांना माझ्या आईनं कधीच बाई लावली नाही. विहिरीतून जाऊन धुणे बढवून आणायची हा तिचा नित्यक्रमच असायचा. सर्व भावंडात आई शेवटून 2 नंबरची. म्हणजे यमगर्णीची मावशी सगळ्यात मोठी, चिंगू मावशी मधली, नंतर सदाशिव मामा आणि त्यानंतर माझी आई व शेवटचे मधुमामा. आईच्या बहिणी म्हणजे माझ्या मावश्या 4थीपर्यंत शिकल्या. सदाशिव मामा जास्त शिकला नाही. धाकटा मधुमामा मात्र शिक्षक झाला. आईने सर्व नाती सांभाळत शेजारी पाजारीसुद्धा सांभाळले. शेजारी पाजाऱ्यांची सुद्धा ती काळजी घ्यायची. आईकडे कोणीही येऊ दे, पोटभर खाऊ घालायची. भोजन आग्रहानं करायला लावायची सवय आईला पहिल्यापासूनच होती. त्यामुळे घरात पुतणे, भाचे, मेहुणे, इतर नातेवाईक सर्वजण जेवायला असायचे. गावातील सर्वजण आईला काकू या नावाने हाक मारीत. माझी आई गावात सर्वांची काकी होती. मद्याळ हे आईचे सासर. हे गाव कमी लोकसंख्येचं खेडेगाव. शहरातल्यासारख्या सुविधा तिथं नव्हत्या, पण आईचे माहेरसुद्धा खेड्यातलेच असल्यामुळे तिला तिथं वावरताना अवघड वाटलं नाही. एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या, वडील शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी असल्याने व गावात सर्वजण वडिलांचा आदर करत असल्याने या निवडणुकीसाठी काकीला उभं करावं असा अट्टाहासच जणू त्यांनी धरला. सर्वांच्या आग्रहास्तव आई या निवडणुकीला पात्र ठरली व मद्याळ गावाची सरपंच बनली.
2 वेळेला सरपंच पदाचा मान आईला मिळाला व आता ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामविकासात हातभार लावते आहे. गावामध्ये पाण्याची अजून जेवढी पाहिजे तेवढी नीटची सोय नव्हती. रस्ते खराब होते, गटारांची सोय नव्हती. या सर्व गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष घालून आईने घराघरात पिण्याच्या पाण्याचे नळ पोहोचवण्याची सोय केली. गटारांची सोय व्यवस्थित करून दिली. खेडेगावामध्ये भांडण तंटे व्हायचे, त्याचेही प्रमाण कमी झाले. सर्व सण समारंभ माझी आई मोठ्या उत्साहाने साजरा करत असे. कोणताही सण आला की आम्ही खुश व्हायचो, कारण निमित्त सणाचे असायचे, पण खायला मात्र वेगवेगळे पदार्थ मिळायचे. आमची मज्जा असायची. आई बिचारी सकाळी लवकर उठायची, सडा रांगोळी करायची, दारात सुंदर रांगोळी काढायची. घर एकदा चकाचक झालं आणि पूजा अर्चा उपास तपास सर्व काही आईच करायची. गुढीपाडव्या दिवशी तर सकाळी लवकर उठून काही बाकी खाण्याअगोदर कडुलिंबाची पानं वाटून केलेली चटणी खायची ही पहिली रीत. त्यात काहीही तडजोड चालत नसे. मग गुढी उभारण्याचा कार्यक्रम, त्यातही ती गुढी एका विशिष्ट रीतीनेच उभारलेली असायची. म्हणजे त्यातल्या खणाचा पदर बाहेर आलेला, गाठ्यांची माळ बाहेरून दिसणारी आणि आंब्याचा डहाळा निम्म्यावर आलेला असे. अगदी शास्त्र असल्यासारखे हे झाले की मग चैत्रगौर. ती पितळी झोपाळ्यावर देव्हाऱ्यात बसवायची. तिचा हळदीकुंकू समारंभ, डाळपणी इत्यादी. नंतर मग अक्षयतृतीया, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे श्रावण महिना. श्रावणात श्रावण सोमवार करायचं, व्रतस्थ राहायचं, देवाची पूजा करायची. त्यानंतर मार्गशीर्ष महिना, त्यातही व्रतस्थ राहून 5 प्रकारची पाना फुलांची फळांच्या डहाळ्या आणायच्या. त्या कळशीला लावून लक्ष्मीचा मुखवटा बसवून लक्ष्मीची पूजा करायची. लक्ष्मी व्रताची कहाणी वाचायची. ते ऐकूनच मन एकदम निर्मळ व्हायचं. दर गुरुवारी गोडधोड करायचे. पुरणपोळ्या करून प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर सर्वांनी मिळून सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घ्यायचा. अशा सर्व सणसमारंभाच्या रेलचेरीवर एक चित्रपट बनेल. श्रावणात सगळ्या मुलींना पत्री गोळा करायचा आदेश, त्यातही मुख्य म्हणजे आघाडा. मग नागपंचमी, बैलपोळा, मग मातीचे बैल आणायचे, नंतर हरतालिका आणि ऋषीपंचमी. गणपतीची स्थापना म्हणजे आमच्याकडे एक महत्त्वाचा मानबिंदू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचा असतो त्याप्रमाणे गौरी हाच आईचा वार्षिक सणांमधला सगळ्यात महत्त्वाचा सण. गौरीचा सण साजरा करता यावा म्हणूनच की काय आयुष्य जगायचंय असं वाटायचं. भूमी, माता, देवता हा जो त्रिवेणी संगम आहे तो या सणातून प्रत्ययाला येतो. दरवर्षी गौरी बसवून ह्या परंपरेचा मान ती राखते आणि सगळे कार्यक्रम पार पडेपर्यंत तिला चैनच पडत नसे. पूर्वी गौरीला 16 भाज्या, 16 कोशिंबरी आणि इतर पंचपक्वान्ने करायची परंपरा असे. हल्ली एवढं जमत नाही, तरी प्रत्येक पदार्थ अचूकपणे आणि भरगच्च मांडलेला दिसतो. गौरी एकदा जेवल्या की मग तिचं मन थाऱ्यावर येत असे. माझी आई मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. आईची जीवनाकडे पाहण्याची जी स्पष्ट आणि रोखठोक वृत्ती, यातूनच हे साध्य झाले असे मला वाटते. ही एक प्रकारची वैज्ञानिकताच आहे. तिच्या पिढीतल्या बायका धार्मिक असल्या आणि रूढी परंपरा पाळत असल्या तर मनानं दुबळ्या झालेल्या नव्हत्या. आपली आई आपल्यासाठी काय देत असते, तर तिच्या शरीरातून उत्पन्न होणारी सकारात्मक ऊर्जा ती आपल्याला देत असते. आपल्या जैविक अस्तित्वाचा निम्मा भाग तिच्याकडूनच येतो हे आपणासही माहिती आहे. केवळ तिचाच नाही तर आजीचा, पणजीचा, खापरपणजीचा आणि असे करत करत आपल्या सर्वांचाच. आपल्या आईचा स्वभाव गोड, सोज्वळ, शांत का आहे असा प्रश्न मला नेहमी पडायचा. आपणास आईकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता मातृत्व म्हणून पाहायला हवे. आपलं कर्तव्य त्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठीच आहे आणि तो आपण केलाच पाहिजे. आईच्या या आदर्शाचा मी नेहमीच सन्मान करत आहे. आईचा लोकांच्यात मिसळण्याचा स्वभाव खूप महान आहे. ती सहज सर्वांच्यात मिळून मिसळून जाते. जे मला आजतागायत जमलं नाही ते आजही माझी आई करते. आजही माझी आई शरीराने धडधाकट आणि तंदुरुस्त आहे. देवाजवळ एवढीच प्रार्थना करते की देवा माझ्या आईला
उदंड आयुष्य लाभू दे.